राज्यात भाजपला तळागाळात आणि घराघरात पोहोचवण्याचं काम केलं ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी। मुंडे महाजन बोलतील तो महाराष्ट्र भाजपमध्ये अंतिम शब्द होता। महाजन हे कधी राज्यसभेत तर कधी लोकसभेत निवडून गेले, तर गोपीनाथ मुंडे 2014 ला लोकसभेत निवडून गेले। मुंडेंच्या अपघाती निधनानंतर त्यांची कन्या प्रीतम मुंडे 2 वेळेला लोकसभेवर निवडून गेल्या। मात्र 2024 मध्ये मुंडे महाजन कुटुंबातील कोणीही सदस्य संसदेमध्ये नसणार आहे। मुंडे आणि महाजन यांच्या निधनानंतर त्यांच्या लेकींनी विजय साकारत आपले पारंपरिक मतदारसंघ राखले होते। मात्र यंदा प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भाजपने बीडमधून पंकजांना उमेदवारी दिली। तिथे पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारावा लागला, तर पूनम महाजन यांचं तिकीट कापत भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती। पंकजांचा पराभव झाल्यानं आणि पूनम महाजनांचं तिकीट कापल्यानं आता संसदेत या दोन्ही परिवारातील कोणीही नसणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।